आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे। पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एका उच्च शिक्षित महिलेने पोटच्या 2 मुलांची निर्घृण हत्या केली आहे। आरोपी महिलेने 2 मुलांची गळा दाबून हत्या केल्यानंतर धारदार कोयत्याने आपल्या पतीवर देखील हल्ला केलाय। या हल्ल्यामध्ये पती गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। शनिवारी भल्या पहाटे हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी खुनाच्या कलमासह गुन्हा दाखल केला आहे। कोमल मुंढे असा आरोपी महिलेचं नाव आहे, तर 1 वर्षाचा मुलगा शंभू मिंढे आणि 3 वर्षांची मुलगी पियू मिंढे असं हत्या झालेल्या चिमुकल्यांची नावं आहेत। आरोपी महिलेनं पती दुर्योधन मिंढे यांच्यावरही कोयत्याने हल्ला केलाय। दुर्योधन यांच्या मानेवर आणि हातावर दुखापत झाली। या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। आरोपी महिलेला अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार दुर्योधन मिंढे हे IT इंजिनियर असून ते दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावातील रहिवासी आहेत। ते पुण्यातील खराडी येथील एका IT कंपनीमध्ये नोकरीला आहेत। सध्या त्यांनी वर्क फ्रॉम होम घेतलं असून ते घरूनच काम करतात। स्वामी चिंचोली या ठिकाणी त्यांचा बंगला आहे। या बंगल्यामध्ये ते पत्नी आणि 2 मुलांसोबत राहतात। शुक्रवारी रात्री जेवण केल्यानंतर सर्वजण झोपी गेले होते। शनिवारी पहाटे पत्नीने आपल्या 2 मुलांची गळा घोटून हत्या केली। यानंतर तिने धारदार हत्याराने झोपलेल्या पतीवर हल्ला केला। या हल्ल्यात पती दुर्योधन गंभीर जखमी झाले। त्यांच्या मानेवर आणि हातावर दुखापत झाली। पहाटे घडलेल्या या प्रकारानंतर तातडीने दुर्योधन यांना बारामती येथील रुग्णालयात हलवण्यात आलं। या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी दोन्ही चिमुकल्या मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले। 2 मुलांची हत्या आणि पतीवरील जीवघेणा हल्ला या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करत आरोपी महिलेला अटक केली। हा हल्ला नेमक्या कोणत्या कारणातून झाला हे अद्याप समोर आलं नाही। मात्र महिलेने संपूर्ण कुटुंब संपवण्याच्या हेतूने हा हल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे। पोलीस घटनेचा पुढील तपास करतायत। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे।